आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 44 सोडवणार आहोत. सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण सराव संच 44 सोडवू. या सराव संचामधील पहिली 2 उदाहरणे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवली आहेत. आता आपण तिसरं उदाहरण बघू. शेजारी मैदानाची आकृती दिली आहे. त्यामध्ये बाजूच्या लांबींची मापे दिली आहेत. त्यावरून मैदानाची परिमिती काढा. आपल्याला या आकृतीवरून या मैदानाची परिमिती शोधायची आहे. आपण अगोदर मैदानाच्या बिंदूंना नावे देऊन घेऊ. आपण मैदानाच्या बिंदूंना नावे दिली आहेत A, B, C, D, E आणि F. आता मैदानाची परिमिती काढण्यासाठी आपल्याला सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल. पण इथे एका बाजूची सर्व मापे दिली आहेत आणि इतर बाजूंची मापे दिलेली नाहीत. मग त्या मापे आपल्याला शोधावी लागतील. आता या ठिकाणी AF या बाजूच्या लांबीचा विचार केला तर BC आणि DE या दोन्ही बाजूंच्या लांबी इतकी ती बाजू आहे. मग आपण BC आणि DE यांची बेरीज केली तर आपल्याला AF या बाजूची लांबी मिळेल. मग BC 15 मीटर आहे आणि DE 15 मीटर आहे. म्हणजेच 15 + 15 30 मीटर. म्हणजेच AF ही बाजू 30 मीटर आहे. त्याचप्रमाणे बाजू ABचा विचार केला तर FE आणि बाजू DC या दोन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज केली तर आपल्याला ABची लांबी मिळेल. म्हणून FE बाजू आहे 10 मीटर आणि DC आहे 5 मीटर. म्हणजेच 10 + 5 = 15 मीटर. म्हणजे बाजू AB = 15 मीटर. आता आपण सर्व बाजूंची मापे शोधलेली आहे. आपण दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊ. आपण बाजूंची मापे लिहून घेतलेली आहेत. बाजू AB = 15 मीटर, BC = 15 मीटर, CD = 5 मीटर, DE = 15 मीटर, EF = 10 मीटर आणि FA = 30 मीटर. आता आपण मैदानाची परिमिती काढू. मग त्यासाठी सूत्र काय आहे? मैदानाची परिमिती बरोबर सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. अगोदर आपण सर्व बाजू लिहून घेऊ. आपण बाजू लिहून घेतलेल्या आहेत. AB + BC + CD + DE + EF + FA. आता त्यांची मापं आपण लिहून घेऊ. बाजू ABचं माप आहे 15, BCचं माप आहे 15, CDचं माप आहे 5 मीटर, DEचं माप आहे 15 मीटर, EFचं माप आहे 10 मीटर आणि FAचं माप आहे 30 मीटर. आता या सर्व मापांची आपण बेरीज करू. सर्व बाजूंच्या लांबीची जर बेरीज केली तर ती 90 मीटर येते. म्हणजे मैदानाची परिमिती 90 मीटर आहे. आता हे उदाहरण शाब्दिक आहे म्हणून त्याचं उत्तरसुद्धा आपण शाब्दिक लिहू. म्हणून आपण लिहून घेऊ त्या मैदानाची परिमिती 90 मीटर आहे. यानंतर चौथं उदाहरण आहे. 1 मीटर लांबीचा चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे 4 समान आकाराचे रुमाल केले. सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल? आपल्याला लेसची लांबी शोधायची आहे. रुमालांच्या बाजूंवर लेस लावायची आहे. म्हणजेच लेसची लांबी शोधण्यासाठी आपल्याला 4ही रुमालांची परिमिती शोधावी लागेल. पण हे 4ही रुमाल समान आकाराचे आहेत. म्हणजेच आपण एका रुमालाची परिमिती शोधली तर त्यावरून आपल्याला उरलेल्या रुमालांची परिमिती काढता येईल. उदाहरणात काय दिले? कापडाच्या बाजूची लांबी 1 मीटर आहे आणि याचे समान 4 भाग केले आहेत. चौरसाकृती कापडाच्या बाजूची लांबी 1 मीटर आहे. त्याचे समान 4 भाग केलेले आहेत म्हणून चौरसाकृती एका रुमालाच्या बाजूची लांबी 1/2 मीटर येईल. मग आता आपण एका रुमालाची परिमिती शोधू. त्यावरून 4 रुमालाची परिमिती आपल्याला सहज काढता येईल. चौरसाकृती रुमालाची परिमिती बरोबर 4 × 1/2. आता या ठिकाणी 2ने 4ला भाग जाईल. बे 1 बे आणि बे 2 4. म्हणजे चौरसाकृती रुमालाची परिमिती 2 मीटर आलेली आहे. एका रुमालाची परिमिती 2 मीटर आलेली आहे. असे 4 रुमाल आहेत. म्हणून 4 रुमालांची परिमिती बरोबर 4 × 2. 4 × 2 = 8 बरोबर 8 मीटर. 8 मीटर ही त्या चौरसाकृती रुमालांच्या बाजूची लांबी आहे आणि तेवढीच लेस लागणार आहे. म्हणून लेसची लांबी बरोबर 8 मीटर. म्हणून आपण लिहून घेऊ सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी 8 मीटर लेस लागेल.
आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.